नमस्कार, मी ऋषाली यादव. सारंग सकाळचे 11 वाजता आहेत आणि आता आपण पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. मराठा समाज कोणाचाही सुपडा साफ करू शकतो. मराठा काय आहे काही दिवसात कळेल. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. जरांगेंकडून चलो मुंबईचा नारा. 20 जानेवारीपासून मुंबईत आझाद मैदान आणि शिवाजी पार्कमध्ये आमरण उपोषण. आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही, जरांगे ठाम. आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार. त्याला भेटायला मराठे येणार. 3 कोटींहून अधिक मराठे मुंबईमध्ये येणार. आता आम्ही घरी बसणार नाही, जरांगेंचा बीडच्या सभेतून एल्गार. मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारली. क्युरेटिव्ह पिटिशनवर 24 जानेवारीला सुनावणी होणार. याचिकाकर्ते विनोद पाटील यांचा दावा. त्या 24 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने परत एकदा सुनावणीसाठी क्युरेटिव्ह पिटिशन ठेवलेली आहे. यामुळे मला विश्वास आहे लवकरात लवकर याच्यामध्ये सुनावणी होईल व मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल. सुप्रीम कोर्टात अभ्यास करून कागदपत्र ठेवणार. क्युरेटिव्ह पिटिशन ऐकल्यावर 100% आरक्षण मिळणार. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. तर जरांगेंना मुंबईत येण्याची गरज पडणार नाही, महाजनांचं वक्तव्य. जरांगे पाटलांवर ही वेळ त्या ठिकाणी बसायची येणारच नाही, मुंबईला येण्याची वेळ येणार नाही. कारण आपण आज बघितलं असेल की माननीय सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी क्युरेटिव्ह पिटिशनवर निर्णय दिलेला आहे. म्हणजे त्यांनी आपल्याला एक विंडो ओपन केलेली आहे आणि ते आपल्याला 24 जानेवारीला ऐकून घेणार आहेत. अतिशय ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे, अतिशय पॉझिटिव्ह बाजू आहे. सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने भक्कमपणे उभं. मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचं काम सुरू. मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. तर क्युरेटिव्ह पिटिशनसाठी वकिलांची फौज उभी करणार असल्याचीही मुख्यमंत्र्यांची माहिती. मराठा समाज शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी सरकारच्या वतीने आमची वकिलांची निष्णात फौज पूर्णपणे ताकद पणाला लावेल, पूर्णपणे भक्कमपणे बाजू मांडेल. सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देणार नाही, सरकारकडून स्पष्ट. सरकार झुकायला तयार नाही आणि जरांगे ही ठाम. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत. ओबीसी नेते बबनराव तायवाड यांची प्रतिक्रिया. मंत्रिमंडळाचे काही सदस्य त्यांना भेटायला गेले होते आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की सगळ्या सोयऱ्यांना आम्ही प्रमाणपत्र देऊ शकत नाही. सरकारने जे मान्य केलेलं आहे की रक्ताच्या नातेवाईकांनाच फक्त आम्ही प्रमाणपत्र देणार, सरसकट कुटुंबांचे प्रमाणपत्र देणार नाही. सरकारला काय निर्णय घ्यायचा तो सरकार निर्णय घेईल. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये राहू. मी बेकार नमुना, माझ्या नादी लागू नको. आरक्षण मिळू दे मग दाखवतोच, मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा. अक्कल कसले मंत्री गेलं का नाही असलं कोणी. अरे महाराष्ट्राला कल नाही काही घेणं देण्याचं हे डबड. तू थांब, एकदा आरक्षण मिळू दे मग तुला कचकाच दाखवतो. 12 इंचाची छाती ठोकून काही गडबड व्हायला नको. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. मी त्यांच्या जन्माआधीपासूनच राजकारणात, भुजबळांचा. जरांगे नटोला. तरी गर्जना मात्र फार मोठ्या मोठ्या करतात. आता एवढ्या मोठ्या मोठ्या गर्जना करतात छातीवर हात ठोकून. एक 12 इंच छाती, त्याच्यामध्ये आता ठोकून काय गडबड झाली तर त्याच्यामुळे ते जर त्याने तब्येतीला सांभाळावं.